अतिजलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। हातकणंगले तालुक्यात यंदा रब्बी पिकांची वाढ जोमात झाली असून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे। पोषक वातावरण व यंदा झालेल्या समाधानकारक पावसामुळे रब्बी पिकांची वाढ चांगली झाल्याचे चित्र आहे। त्यामुळे यंदा रब्बी ज्वारी, गहू, हरभरा या प्रमुख पिकांचे उत्पादन वाढ होणार आहे। हातकणंगले तालुक्यात मोठ्या प्रमाणात ऊसाचे उत्पादन घेतले जाते। त्यानंतर पाण्याच्या उपलब्धतेनुसार रब्बी पिकांची पेरणी केली जाते। एकीकडे मशागतीसह खते व औषधांचा खर्च यामुळे हतबल झालेल्या शेतकरी मजुरांची कमतरता तर उपलब्ध मजुरांची वाढलेली मजुरी यामुळे शेतकऱ्यांची परवड होत आहे। त्यात नैसर्गिक आपत्तीची भर यामुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी सुखावणार कधी याचा अंदाज कुणालाच लावता येत नाही। यंदा खरीपामध्ये झालेल्या समाधानकारक पाऊस व सध्याच्या समाधानकारक वातावरणामुळे रब्बी पिकांची वाढ जोमात झाली आहे। हातकणंगले तालुक्यात एकूण क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी केली आहे। हातकणंगले तालुक्यात यंदाच्या हंगामात रब्बी पिकांची वाढ समाधानकारक झाली असून गहू, हरभरा आणि ज्वारीसारखी पिके जोमात आहेत। वेळेवर झालेला पाऊस आणि अनुकूल हवामानामुळे पिकांची वाढ चांगली होत असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। उत्पादन वाढीची आशा असल्याने शेतकरी वर्ग उत्साही दिसून येत आहे। सध्याचे वातावरण पीक व उत्पादन वाढीसाठी अनुकूल असले तरी देखील पिकांची पूर्ण वाढ होण्यासाठी आणखीन किमान महिना ते 1.5 महिन्याचा कालावधी लागणार आहे। या कालावधीत शेतकऱ्यांनी पिकांच्या काळजी बरोबरच पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे। कृषी विभागाकडूनही वेळोवेळी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केले जात असून कृषी सहाय्यक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करत आहेत। हातकणंगले कृषी विभागांतर्गत येणाऱ्या 10 मंडल विभागांपैकी शिरोली पुलाची विभागात ज्वारी, गहू व हरभरा यांची एकूण 1413 हेक्टरवर पेरणी झाली आहे। काही भाग वगळता सर्वच ठिकाणी पिकांची वाढ चांगली झाली आहे। तर सर्वाधिक कमी म्हणजेच 23 हेक्टर क्षेत्रावर इचलकरंजी विभागात ज्वारी, हरभरा व गहू या पिकांची पेरणी झाली आहे। दरम्यान हातकणंगलेतील मंडल निहाय ज्वारी, गहू, हरभरा पिकाखालील क्षेत्र पुढील प्रमाणे आकडे हेक्टर मध्ये हातकणंगले 975, कुंभोज 183, कबनूर 563, हेरले 658, शिरोली पू 1413, हुपरी 296, रुई 400, पेठवडगाव 527, वाठार तर्फ वडगाव 187, इचलकरंजी 23। या संदर्भात तालुका कृषी अधिकारी स्वप्नील माने म्हणाले, रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, गहू पिकाची क्षेत्रीय पाहणी करताना बळीराजाचं हिरवं सोनं ह्यावेळी चांगलंच भरलं आहे असे दिसून येत आहे। प्रत्येक पिकामध्ये उच्चतम उत्पादन मिळण्यासाठी उत्पादन खर्च कमी करणे व उत्पादन वाढवणे यासाठी कृषी विभाग हातकणंगले नेहमीच प्रयत्नशील राहील। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।